राज्याचे वनमंत्री गणेश नाईक पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबियांसोबत त्यांनी संवाद साधला। पिंपरखेड परिसरामध्ये गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। दरम्यान नरभक्षक बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा। बिबट्याची संख्या कमी केली पाहिजे, नाहीतर कुत्री भटकतात असे बिबटे भटकतील। ऊस तुम्ही लावला त्या ऊसात ससे लांडगे कोल्हे असल्यानं बिबट्याला आयती शिकार मिळते आहे। हा दोष कुणाचा आहे असा सवालच हतबल वनमंत्र्यांनी माध्यमांना विचारलाय। दरम्यान बदनाम व्हायला मंत्री झालो आहे की काय असं देखील गणेश नाईक यावेळी म्हणताना दिसले। तो याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क राहावे। आता ही ऊसतोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार आहे। अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले आहेत। ओके, तुम्ही आता बोलताना म्हटलात की दिसणारा बिबट्या शूट आउट करा, तुम्ही वन विभागाला आदेश दिलेले आहेत। जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट आउट शॉट करून टाका सांगितलेलं आहे। स्पष्ट निर्देश दिलेले आहेत वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका। समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणून, शेवटी ही संपत्ती कोणाची आपलीच आहे। बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच, कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे, दुःख आहे। परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्यात नावा निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलीस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह धरायचा वनातला बिबट्या